अक्षय ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 36 धावसंख्येची खेळी केली होती, तो नॉन स्ट्राईकला असेल रोहन ज्यानं मात्र 30 धावसंख्येची खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये. तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. विराचा गोलंदाजी मार्कवरती P1चं पहिलं षटक, पहिला चेंडू. गुडलेगचा हा चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा होतो की हा ऑफसाईडच्या अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू हा वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलची एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने मीत 11 संघाचा मात्र धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. मागच्या सामन्यामध्ये मीत 11 4 षटकांमध्ये तब्बल 73 धावा कुठून काढल्या होत्या. तोच मीत 11. पहिला चेंडू, यावेळी मात्र बॅटची कडा, यष्टिरक्षक मात्र चुकी करतोय. अक्षयला जीवदान देतोय. ज्या अक्षयनं मागच्या 2 सामन्यांमध्ये तडाखेबाजी फलंदाजी केली होती, त्या अक्षयला पहिल्या चेंडूवरती जीवदान. चुकी करतोय तो विशाल. पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. आता या कॅच ड्रॉपचं किती नुकसान भोगावं लागेल ते देवांशी 11 संघाला. दुसरा चेंडू विलास तयार, राईट ओव्हर द विकेटने. यावेळी आपण पाहतो फटका लॉफ्ट केलाय, चेंडूला मात्र दिशा दिली आहे. चेंडू मात्र निघून जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक टप्प्या अखेर चौकार आणि या चौकाराच्या मदतीमुळे अक्षयचं खातं अकाउंट ओपन होतं 4 या धावसंख्येनं. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली, त्याच्यानंतर हा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅचेस विथ द मॅचेस आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणत असतो, पण तीच कॅच मात्र इथे ड्रॉप झाली आहे. कॅप्टन कडून कॅच ड्रॉप. आता पुढचा चेंडू असेल विराटचा. तिसरा चेंडू शॉर्ट प्लेनचा हा चेंडू होता, त्या ठिकाणी फटका खेचला, दुर्वे चेंडू पर्यंत धावतोय. चेंडूला अडवलं जाईल पण थोडीशी मात्र आपण पाहतोय मिसफील्ड. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेखा पार. बॅक टू बॅक हा अक्षयच्या बॅट मधून मीत 11 साठी दुसरा चौकार. विराट मीत 11 संघाला. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, पायावरती चेंडू मात्र आदळतोय. नीलधाव चेंडूची सांगताय कमबॅक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा आधीच मन बनवलं होतं अक्षयनं, पण हा चेंडू मात्र येतो डॉट. 4 बॉल 9 धावा धावफलकावरती. 2 चौकार आपण पाहिला, एक मिसफील्डचा चौकार असेल. मीत 11 संघ सन्मान्य पिंटू दादा म्हसे यांचा संघ असेल तर विपक्ष आपण पाहतोय देवांशी 11 सन्मान्य किशोर गायकर यांचा संघ. हा फुलटॉस चेंडू होता, लेग स्टंप मिस केला होता चेंडूनं. त्या ठिकाणी आपण पाहतो चांगले प्रयत्न असतील यष्टिरक्षकाचे. वाईट +1 अशा 2 धावा मात्र जोडल्या जातील धावफलकावरती. थोडा अतिरिक्त गतीने टाकायला गेलेला चेंडू लेग स्टंपने मिस केलं. त्या ठिकाणी चांगले एफर्ट्स आपण पाहिले विशालचं. त्यानंतर तो रनआउटची चान्स, पण 2 धावा निश्चित मिळतील. वाईट +1 अशा 2 धावा, 11 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 डॉट, 2 चौकार, 2 स्क्वेअर चेंडू आपण आतापर्यंत विराटच्या गोलंदाजीतून पाहिलेत. यावेळी मात्र आपण पाहतो फटका खेचण्याचा प्रयत्न होता, त्याला मात्र लॉफ्ट करायचा. बॅटची इनर एज आपण पाहिली आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेखा पार. थर्डमॅन रिझन मध्ये येतोय. या षटकातील हा तिसरा चौकार. तिसरा चौकार आपण पाहतो. या षटकातील P1चा षटक पुरेपूर फायदा मात्र घेतला जातो मीत 11च्या फलंदाजीकडून. यावेळी मात्र रोहन स्ट्रायकर एंड वरती आहे. शेवटचा चेंडू शॉर्ट प्लेनचा चेंडू, त्याला मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. चेंडू मात्र जातो स्क्वेअर लेग रिजनला. दुर्वेश धावतो पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. या षटकातील हा 4था चौकार. षटक क्रमांक 1 संपलं. एका षटकाच्या समाप्तीच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ती पॉवर प्लेच्या षटकानंतर 19 आकड्यावरती. ओव्हर टू डीजे.
ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित सन्मान्य रुपेश संतोष कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरलेली स्पर्धा अवसरे प्रीमियर लीग 2026 चा हा 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती अमोल पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र यष्टी शरीरावरती आदळतोय. एक लेग बाईटची धाव नक्कीच मिळेल. लेग बायची धाव 20 धावसंख्या धावफलकावरती आहे. अजूनही एकही विकेट मात्र गमावलेला नाहीये मीत 11 संघानं. मागच्या सामन्यात देखील मीत 11 संघानं मात्र नॉट आउट 50+ धावा केल्या होत्या. कुठेतरी विकेट मिळवणं गरजेचं असेल ते गोलंदाज अमोलला. पहिला चेंडू टाकलाय तो एक बाईकची धाव. दुसरा चेंडू स्लोवर पद्धतीचा फ्लाईट दिली होती चेंडूला. चेंडू मात्र जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विराज आहे. चांगला प्रॉपर थ्रो आपण पाहिला. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये इथे. आणि 21 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत तरी चांगले टाकले ते गोलंदाज अमोलनं. स्पेस व्हेरिएशन आपल्याला त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतं. लेग कटर स्लोवर फ्लाइटेड डिलिव्हरी. तिसरा चेंडू यावेळी आणखी देखील आपण पाहतो पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू. पण चेंडू मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होते. त्या ठिकाणी चेंडू अडला असता. शेवटपर्यंत मात्र चेंडू पर्यंत धावणं गरजेचं होतं. थोडासा धीर सोडला होता क्षेत्ररक्षकानं. चेंडू मात्र अडवला जातोय 2 धावांसाठी. 2 धावा धावफलकावरती जाडल्या जातील. थोडासा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतो देवांश 11 संघाकडून. 2 सामने गमावल्यानंतर आता मात्र कमबॅकची गरज आहे. गोलंदाजी चांगली करतोय अमोल. स्पेस काही देत नाहीये फलंदाजाला. स्वतः मेहनत करावी लागेल. चेंडूला पॉवर हिट करावी लागेल. चौथा चेंडू यावेळी मात्र पेस मध्ये अटॅक केलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. एक बाईकची 4 धावा अशा टोटल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अमोलची. 23 धावसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये 19 आल्यानंतर थोडा कमबॅक करून देतोय अमोल आपल्या संघासाठी. 5वा चेंडू अमोलचा. यावेळी मात्र आपण पाहतोय समोर दिलाय स्लॉट मध्ये चेंडू होता. त्याला मात्र पाक केलंय. पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू मात्र निघून जातो. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. तर 4 चेंडू चांगले टाकले. ते 5वा चेंडू मात्र समोर दिला. त्याला मात्र खूप लांब खेचलाय तो अक्षयनं. ज्या फॉर्म मध्ये अक्षय खेळतोय त्याला रोखणं कठीण झालंय. शेवटचा चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार. थोडासा फंबल आपल्याला पाहायला मिळतोय. एकाचं रूपांतर 2 धावांमध्ये होतंय. आणि 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 अंकावरती. थोडंफार चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 1 षटकार वगळता चांगले चेंडू टाकलेत अमोलनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती. अजूनही येणारे 2 षटकांचा खेळ बाकी असतील. मैदानात पाणी घेऊन जायचं फलंदाजांसाठी. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे मास्टरचं सुंदर संगीत.
षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 अंकावरती. आता मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती येतोय. गोलंदाज विशाल संघाचा कर्णधार आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. त्याच्या समोर असेल तर रोहन आणि अक्षय. पहिला चेंडू आपण पाहतो लॉफ्ट केलाय चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये रिझन मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय दुर्वेच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीमुळे धावसंख्या 35. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जाते ते विशाल वरती. दुसरा चेंडू गुडलेचा हा चेंडू शरीरावरती चेंडू आदळतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न होता रोहनचा. लेग साइडला मात्र टार्गेट करायचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र शरीरावरती फेकला. फॉलो केलं फलंदाजाला गोलंदाज विशालनं आणि हा येतो हा डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ संपला. तिसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. तिसरा चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू लो फुलटॉस. त्याला मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. चेंडू मिडॉनला जातो. त्या ठिकाणी अमोल तयार आहे. एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काहीच मिळत नाही होते आणि या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ. धावसंख्या 36. 36 धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचलंय. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू हा देखील आपण पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी एक सोल्टी धाव. थोडस फंबल प्रयत्न चांगले होते. गोलंदाज विशालचा आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फटका ताकदवर होता. त्याला मात्र रोखलं गेलं. एकच धाव मिळेल. 37 ऑन द स्कोर बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5वा चेंडू यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात ते पण अंदाज चुकलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. मात्र चेंडूच्या पुढे आला आणि मात्र 2 धावा निश्चितच मिळाल्या तर मीत 11 संघाला. या 2 धावांच्या मध्ये तुम्हाला धावसंख्येत वाढ होईल. 39 धावा धावफलकावर. तर तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये देखील अक्षयची कॅच ड्रॉप होती. आता मात्र विशालची कॅच ड्रॉप होतीये. रोहनची कॅच ड्रॉप होतीये. विशालच्या गोलंदाजीवरती 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू हा देखील चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय मात्र पंचांच्या डोक्यावरून मारलेला हा स्ट्रेट ड्राईव्हचा येतोय. 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या अजूनही एकही विकेट मात्र गमावलेलं नाहीये. 2 कॅच ड्रॉप पाहिलं आपण. अक्षयची पहिल्या चेंडूवरती जेल ड्रॉप झाली होती विशाल कडून. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती स्लॉक षटक घेऊन राईट टर्म राऊंड द विकेट ने येतोय तो समीर. समोर असेल तो अक्षय. पहिला चेंडू फटका दमदार आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी पुन्हा एकदा चुकी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक कॅचेस ड्रॉप होत आहेत. देवांशी 11 संघ कुठेतरी बॅकफुट वरती जाताना दिसतोय. एकच धाव मिळेल. 44 धावा धावफलकावरती. सन्मान्य हरेश गायकर यांचं व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. दुसरा चेंडू असेल समीरचा राईट टर्म राऊंड द विकेटने. मॅच मध्ये कंटिन्यू षटकार चालू आहेत परंतु हरीश गायकर सकाळपासून खेळाडू म्हणून आले होते इकडे. 2 मॅचचा खरकाटा झाला होता आणि आता डायरेक्ट घरी जाऊन कपडे चेंज करून आले. आता ते पाहुणे म्हणून आलेले. सकाळपासून ते 2 मॅच खेळाडू म्हणून होते
त्यानंतर खेळाडू म्हणून त्यांनी दरवर्षीप्रमाणे खरकाटा केला आपल्या टीमचा स्वतःचा, आणि नंतर परत ते आता ही कॅच ड्रॉप मात्र खूप महागात ठरतात त्या देवांशी 11 संघाला. जे त्यांनी कॅचेस सोडल्यात त्याचा मात्र हे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहनच्या बॅट मधून हा षटकार आला. या षटकाराच्या मदतीमुळे धावसंख्या 50, अर्धशतक कंप्लीट होत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये मी 11 संघ 50 धावा करतोय, 50 प्लस. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू गोलंदाज समीर. यावेळी मात्र आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू दिलाय, त्याला मात्र उडवलाय पंचांच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. रोहनचा ब्रँडेड षटकार, बॅक टू बॅक दुसरा. धावसंख्या 56 या अंकावरती बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा षटकार येईल का रोहनच्या बॅट मधून? समीर तयार. यावेळी मात्र पेस व्हेरिएशन आपण पाहिलं, गती थोडीशी कमी केली. त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मिसफील्ड, चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेखा पार. 1 बाउन्स, चौकार. चार चेंडूंचा खेळ संपलाय. 60 धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाजांना राईट ओव्हर द विकेटने टाकण्याचा निर्णय घेतलाय. 5वा चेंडू असेल गोलंदाज समीरचा. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला मात्र बुडकवून दिलं. यावेळी मात्र लॉंग ऑन सीमा रेखा पार. आणखीन एक रोहनचा तडाखा, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. लेग अंपायर आपली कवायत कसरत त्याची जोकर. शेवटचा चेंडू, फटका दमदार आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र कोणती चुकी नाहीये. इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट येतोय. चांगली कॅच त्या ठिकाणी आपण पाहतो विराज कडून. फलंदाज मात्र बहादूर रोहन. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 66 या अंकावरती. विजयासाठी गरज असेल ते देवांशी 11 संघाला 67, 67 धावसंख्येचं टार्गेट असेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. मी 11 संघ आपण पाहतो बॅक टू बॅक 3 मॅचेस मध्ये चांगली फलंदाजी आपण त्यांची पाहिली. तोपर्यंत आपण डीजे मास्टरचं एक सुंदर संगीत.
67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तर विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मीत 11 संघ तर आपले फलंदाज तयार ठेवायचे. देवांश 11 संघाला विनंती असेल. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. 67चं टार्गेट आहे, 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. आता मात्र मोठे प्रहार करावे लागतील ते देवांशी 11 संघाला. सलामीची जोडी मैदानात आहे. कॅप्टन विशाल आणि त्याच्या समवेत लेफ्ट हँडेड दुर्वेश ही जोडी मात्र मैदानात आहे. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तर दीपक असेल गोलंदाजी मार्कवरती. मीत 11 संघाकडून ज्याने मागच्या 2 सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली, तब्बल 6च्या इकॉनॉमीने चांगली गोलंदाजी केली आहे. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे सन्माननीय रुपेश संतोष कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही भरवलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अवसरे प्रीमियर लीगची ही 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी देवांशी 11 संघाला 67 धावसंख्येची गरज असेल. आपल्या विजयाचा अकाउंट त्यांना ओपन करण्याची गरज असेल. 67 धावसंख्येची गरज आहे. कॅप्टन विशाल आणि त्याच्या समवेत असेल तो दुर्वेश. तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय दीपक वाघमारे. मॅच त्वरित चालू करायचंय. थांबा थांबा, काय कोण आहे? मयूर काय? गाडीचा आरसा फिरवा ताबडतोब, खेळाडूने त्रास होतो. गाडीचा ताबडतोब आरसा फिरवा. किती रन पाहिजेत एका ओव्हरला? 67, फक्त 67, काहीच नाही. 4 ओव्हरमध्ये फक्त 67 रनांची आवश्यकता. पिंटू दाचा टार्गेट कमीत कमी 150 होता, परंतु 67 झाले, त्यामुळे पिंटू दादा नाराज झालेला आहे. आता बघूया पहिला चेंडू. जबरदस्त यहाँ पे बेहतरीन कॅच घेण्याचा चान्सेस, परंतु ड्रॉप झालेला आहे. एकच धावावर समाधान मानायला लागलेलं आहे. दुर्वेश गायकर उभारता खेळाडू आहे आपल्या अवसरे संघाचा. जबरदस्त लेफ्टी खेळाडू आहे. चांगला त्यांनी एक मॅच गौरवडीला काढून दिली होती, मी पाहिली होती युट्यूबला. अतिशय सुंदर अशी मॅच त्यांनी जबरदस्त मॅच विन केली होती. आता आज इथे त्याला गरज आहे आपल्या संघाला विजयासाठी, कारण मला वाटतं दोन मॅच त्या पराभूत झालेत ना. ओके, आता ही तिसरी मॅच करावी मला असं मला वाटतं एक देवांशी 11 साठी. आता पुढचा चेंडू बघूया. सुंदर असा जबरदस्त पहार, परंतु अरबाज यहाँ पे चकमा खा गए. अरबाज बाउंड्री कड़कच्या डीजे. हॅलो, तिसरा चेंडू बघूया आता. सुंदर असा बॉल, मला वाटतंय पंचांचा निर्णय बॉल डॉट बॉल असेल. अरबाजच्या डोक्यावर ऊन येतो, त्यामुळे बॉल त्याला दिसत नाही, परंतु पुन्हा एकदा अरबाजकडे गेलेला. आता एक मागाची फिल्डिंग तर मी झाली होती, परंतु आता 2 धावा जाण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. जबरदस्त
मला वाटतं चांगली रायटी लेफ्टी बॅटिंग असेल इकडे, त्यामुळे थोडासा खेळाडूंना पण आणि क्षेत्ररक्षणाला थोडासा त्रास होईल, कारण दुर्वेश पण चांगला खेळाडू आणि विशाल सुद्धा चांगला खेळाडू आहे. ज्यावेळेला IPL चालू झाली त्यावेळेला 2-3 वर्ष सतत AK-47 फॉर्म मध्ये होती, परंतु 2 वर्ष आल्या त्यांच्या गोळ्या संपलेल्या आहेत. आता सध्या ते अंबरनाथ मध्ये गोळ्या बनवून दिलेल्या अवनास फॅक्टरीमध्ये. सुंदर असा बॉल, मला वाटते बाउंड्री जाईल, नाही, जबरदस्त फिल्डिंग. मला वाटतंय हा बाद होण्याची शक्यता, परंतु बाद. फुकटची विकेट घेतलेली आहे, काहीच गरज नव्हती. खूपच सुंदर अशी विशालाची ट्युनिंग होती, परंतु थोडीशी घाई केली दुर्वेशने. आपल्या संघासाठी खेळण्याची आवश्यकता होती. जबरदस्त अशी बॅटिंग, धुवाधार करणारी बॅटिंग. दुर्वेश बाद, बड़ी मछली जाल में फंस गई. आता विराज आपल्या संघासाठी काय करतो बघूया. रनआउटची विकेट म्हणजे एकदम फुकटची विकेट असते. आतापर्यंत एक साधारण 4-5 बॉल झाले असतील. किती झाले? 5 बॉल आणि रन, 5 बॉल आणि रन झालेले आहेत. 3 आणि 3 6. अजूनही 60-70 रनांची आवश्यकता असेल. मला वाटतं 60 रनांची आवश्यकता असेल अंदाजे. जबरदस्त पुन्हा एकदा मला वाटतं पिंटू दादा इथं चकमा खा गए आणि ऋतिक यांनी हिट करण्याचा प्रयत्न, परंतु विराजची रनिंग बिटवीन द विकेट बेस्ट आहे, त्यामुळे अतिशय सुंदर चौथी धाव इथे घेतलेली आहे. 4 फिल्डर होते तरी पण चौथी धाव घेतलेली. विशालची सुद्धा रनिंग चांगली आहे. आता बघूया, मला वाटतं 1 षटक संपलेलं आहे. एका षटकामध्ये तब्बल 7 धावा झालेल्या आहेत आणि एक मछली जाल में फंस गई. आता फक्त 6 आणि 0 असे 60 रन पाहिजेत फक्त 3 ओव्हर मध्ये. मला वाटतं 18 चेंडूमध्ये एका ओव्हरला 20 धावांची गरज. विश्वास हिलाम वाडीचा उभारता खेळाडू. बघूया आपल्या संघाची काय करतोय. विश्वास हिलाम, मला वाटतंय बांधणे साईडचा 4 पोरं आहेत त्याला. अंडर 9चा खेळाडू विश्वास हिलाम. असं बाहेरून हुलकावणी आलेली आहे. बघू आता पुढे आपल्या संघासाठी एका षटकामध्ये 20 धावांची गरज आरामात मारतील मला असं वाटतं, कारण की दोन्ही प्लेयर जे आहेत अवसरी संघाचे टॉप प्लेयर आहेत, युविराज आणि विशाल आपल्या संघासाठी. बघूया जबरदस्त या ते पहार आणि मला वाटतंय हा जबरदस्त एकच धावावर समाधान मानावं लागेल, कारण की इथे बॅटिंग षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करायची गरज आहे. कारण की जर रनआउटची विकेट पडली पहिल्या विकेट सारखी तर थोडासा कुठेतरी बॅकफुटला येण्याची शक्यता होईल, परंतु विराज आणि विशाल यांच्या दोघांमध्ये अशी क्षमता आहे की ते आपली मॅच जिंकू देऊ शकतात शेवटपर्यंत थांबलेत तर. दोघांपूर्व चेंडू सुंदर असा, बॉलिंग पण खूपच सुंदर अशी दिलेली आहे, कारण की यॉर्कर बॉलचा मारा केलेला इथे दिसतोय. कारण त्यांचे जे पाठीराखे आहेत पिंटू दादा म्हसे, रोहन पाल असेल, त्यांचा अचूक त्यांना एक माहिती असते बॉलरला कुठे कुठे टाकायचं काय, त्याप्रमाणे ते अचूक मारा करतात. एकही फालतू चेंडू देत नाही मारण्यासाठी. बघू आता पुढचा चेंडू. अंपायर मयूर लक्ष लावा जरा. जबरदस्त मारलेला चेंडू, परंतु इथे रोहन पाल फिल्डिंग मिस नाही करू शकत, कारण की रोहन पाल नाला सोपारा यासाठी इकडे खेळतोय, मुंबईमध्ये खेळतो तो. आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, कडक बिटविंग, जबरदस्त रनिंग बिटवीन द 2 धावा, जबरदस्त 4 धावा काढल्यात. रोहन पाल सारखा क्षेत्ररक्षक असून सुद्धा 2 धावा काढलेल्या आहेत. या धावांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत आणि 2 धावा टिपल्या. एकूण धावसंख्या झालेली आहे 70 का किती, 11 एकावर 11 होतील 70 पण होतील, टेन्शन घेऊ नका.
सुंदर असा बोललेला चेंडू, परंतु मला वाटतं शांत मैदानामध्ये जी शांतता पसरली आहे ना, ती एकंदरीत असं वाटतंय की टाचणी जरी पडली ना तरी आवाज येईल. कारण याच्या आधीची जी बॅटिंग होती ना त्याच्यामुळे ती टाचणी सोडून द्या, नुसते बॉलचे आणि षटकारचेच आवाज येत होते. आता इथे टाचणीचा आवाज येईल. आता हा टाचणीचा आवाज षटकारांनी आणि बाउंड्री मध्ये युवराज मारेल असं वाटतंय. बघूया, एकदम शांतता खेळ चालू आहे. पंकज, तुमचं काय झालं आतापर्यंत? आणि जबरदस्त यहाँ पे कडक विराजचा थोडासा हुकला, कारण की विराज या बॉल साठी स्पेशल आहे, परंतु विश्वास पण काय कमी नाहीये. लेग साईडचा स्टंप हिट केला डायरेक्टली. यानंतरचा खेळाडू जात आहे जितेंद्र पाटील. अचूक गाणं लावलं होतं ह्या प्लेअरसाठी, कारण की इथे मला वाटते 1990चा खेळाडू तयार आहे सतीश कालेकर, कारण आधीच्या मॅच मध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला होता एकंदरीत. आता दुपारच्या वेळेस 90 साधारणतः मारून आल्यासारखे नसतील, पण 90चे खेळाडू आहेत एवढं माहिती आहे. आवड होण्याची वाट बघतात आईल. असू दे, चला सगळ्यांना बॅटिंग घेतले पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. ओके, बघूया आता पुढचा चेंडू. कडक, नाही नाही नाही, सुंदर असा बॉलिंग. विश्वास हिलमची बॉलिंग म्हणजे मला वाटतं गेले 2-3 IPL बघितले, APL बघितले तर खूप सुंदर अशी बॉलिंग, सुचबुचकी बॉलिंग करतायत. मला वाटतं हर्ष इलेव्हनचे जे स्कोर का पूर्ण स्कोर ना एकंदरीत स्कोर झाले आहे, टोटल स्कोर झालेला आतापर्यंत 12 बॉल झालेले आहेत आणि 12 रन झालेले आहेत. कसोटी चालू आहे आरामात, एक एक रन चालू आरामात, एक बॉलला, कारण की अजूनही उजेड भरपूर आहे, दिवस संपायला पण वेळ आहे, शेवटचे 2 षटक बाकी आहेत. आणि मला वाटतं आता हर्ष इलेव्हनचे जे मालक आहेत सचिन, ते सुद्धा मला वाटते थोडेसे नाराज आहेत. कपडे तर, आणि पंकज गायकर पण बोलतात की मी चुकीच्या टीम मध्ये गेलो ह्या वर्षी, असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत. आता बघूया काय पुढचा. आता बघूया चेंडू, जबरदस्त आणि जबरदस्त टाय टाकले अंडर 1990चे खेळाडू संतोषी कालेकर, पण चौकाराला 2 रन अडवले आरामात. 2 रन तर होतीलच. सुंदर अशी टाय बघा, चौकार जाऊन नाही गेली, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण मगाशी पण आम्ही ज्या वेळेला एका बॉलला 3 रन पाहिजे होते शेवटच्या, एक चौकार मी तिकडे अडवला, 1 रन वाचवला, तिकडे संकेत मी 1 रन अडवला, असे 2-3 रन अडवले, त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. एक रन महत्वाचा असतो. जबरदस्त, खूप ट्राय करतो विशाल आपल्या संघासाठी षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु लाकीत आणलेला आहे बॉल. आता बघूया, मला वाटते आरामात 2 रन काढलेले आहेत. काहीच काही नाही, मस्त. प्रवीण दादा खूपच सुंदर अशी फिल्डिंग यांनी केलेली आहे, बाउंड्रीने जाऊन दिली, खूप मोठी गोष्ट आहे. भले बाउंड्री परत बॉल आतली आणला होता, ती गोष्ट अलग आहे. रमेश गायकर जुने कुठल्या टीम मध्ये दिसत नाही, उद्या येतील वाटत आहे. किरण कालेकर सुद्धा उद्या येतील, कारण की आज एअरफोर्स संघटनेचे अध्यक्ष किरण कालेकर हजर नाहीयेत, त्यांना बाद करण्याचा निर्णय आहे कमिटीचा, बघू आता. आणि मला वाटतंय हा रोहन पाल कुठेच गलती करणार नाही. विशाल यांनी खूपच सुंदर अशी प्रयत्न केला होता, परंतु आऊट होण्याची जास्त घाई होती सतीश कालेकरला. कधी आऊट होतो समोरचा प्लेअर आमचाच, आणि मी जातो बॅटिंगला. आतापर्यंत स्कोर झालेला आहे 51 धावांची आवश्यकता आहे आणि 16 धावा झालेल्या आहेत आरामात सतीश कालेकर मला, कारण थायलंडचा चष्मा आहे. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करणारे 1990चे खेळाडू सतीश कालेकर, थायलंडची गॉगल आणलेला आहे त्यांचे भाचे सागर पाटील यांनी. आता मला वाटते पुढचा चेंडू बघूया, कारण की त्यांना षटकारांची आतिषबाजी करायला लागेल मॅच जिंकण्यासाठी. बघूया आता, जबरदस्त कडक शॉट, यहाँ पे बेहतरीन षटकार. नाद याला बोलतात, नाद करायचा पण आपला कुठे. कडक डीजे, जबरदस्त कडक बॅटिंग, षटकार लेग साइडला सतीश कालेकर.
अतिशय सुंदर असा, जसा आपण बोललो होतो थायलंडचा गॉगल, कारण थायलंडच्या गॉगल मध्ये कदाचित बॉल मोठा दिसत असेल म्हणून तो षटकार गेला, परंतु आता पुढचा चेंडू. रोज रोज दिवाळी नसते बाई. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग बघूया आता. मला वाटतं वाईट जाण्याची शक्यता नाही ना. ओव्हर झाली. आता मला वाटतं हे जे खेळाडू खेळतात मैदानामध्ये, त्यांची जी टीम चालू आहे, त्यांचे जे खेळाडू बाकी आहेत, दिलीप कालेकर आता जुना खेळाडू, तो सुद्धा वाट बघतो कधी आउट होतो, मला बॅटिंग भेटेल. कसा काय विषय मला काही समजतच नाही यांचा. टोटल स्कोर झालेला आहे 22-22. तुम्ही कशाला स्कोर बोर्ड बघता रे? तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का नाही? अरे कशाला काय, कुणाला पण द्या बॉलिंग बिलिंग, जाऊ द्या तुम्ही. तुम्हाला काय, अरे बापरे 90 बरोबर. आता समजलं मला स्कोर का बघत होते. पिंटू दादा मजे पुन्हा एकदा बॉलिंग में फस गए. संतोषजी कालेकर जुनी जाणते खेळाडू, अंडर 1990 चे खेळाडू. आता बघूया आपल्या संघासाठी काय करतात. समोर आहे सतीशजी कालेकर आणि दुसरा एक प्लेअर आहे. बघूया आता आपल्या नॉन स्ट्रायकर सतीश कालेकर, थायलंडचा गॉगल आणि बॉल दिसत आहेत, त्यामुळे षटकार जातात, परंतु प्रत्येक वेळेस दिवाळी नव्हती. आता दुसरा चेंडू त्यांचे धोकला. आता बघूया पुढचा चेंडू अतिशय संतोषजी कालेकर. मैदानामध्ये पुन्हा एकदा शांतता. जबरदस्त खडे खडे खेचलेला षटकार बोलतात त्याला, आणि डायरेक्ट गेलेला आहे तो पवेलियन मध्ये. जबरदस्त बॅटिंग, वडाजवळ गेलेला आहे. मला वाटतं याला आधी उतरला असतं ना तर मॅचचा कुठेतरी थोडासा बाजू वेगळी असते. आज रन जाऊन पोहोचले 56. बघा बघा चलाकी, बघा जुनी चलाकी आहे, अजून कुठे जात नाही जुना चलाकी. रन जाऊन पोहोचले आहेत 56/2, 28. सुंदर असा टोललेला चेंडू, पुन्हा एकदा खडे खडे आणि कॅच. प्रत्येक वेळेस नाहीये, सुंदर असा कॅच घेतलेला आहे. आणि दिलीप बुवा त्यासाठी एकदा बॅट्समॅन साठी साऱ्या झाल्या पाहिजेत, कारण की दिलीप बुवा काळेकर हे जुने दिलीप कालेकरनी जी पॅन्ट जी घातलेली ती मला वाटतं जीन्सची पॅन्ट असेल, कारण की समोर जीन्सची पॅन्ट घातली, समोरच्या टीमला 15 रनची. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. वाईट बॉल. ट्रॅकच्या ऐवजी जीन्सची पॅन्ट घातली दिलीप कालेकरनी जीन्सची पॅन्ट घातल्यामुळे समोरच्या टीमला 15 रनची पॅनल्टी, समोरच्या टीमला. बघा खडे खडे खेचण्याचा प्रयत्न परंतु हुकलेला आहे. पोल्ट्री संघटनेचे चालक मालक अध्यक्ष दिलीपजी कालेकर. पुन्हा एकदा बघूया आपल्या संघासाठी. जुने ते जुने, ओल्ड इज ओल्ड, संतोषजी कालेकर. बघा पुन्हा एकदा चकमा खातात दिलीप कालेकर. जबरदस्त वाईड चेंडू, खूपच सुंदर असा. मला वाटतं सतीश कालेकर बॅटिंग साठी त्याला गॉगल दिला थायलंडचा, तर काहीतरी चित्र. स्कोर काय मोजू नका तुम्ही, झाले 30-35 झाले असेल, काय नाही विषय. आता बघा बघा ते दोघं, दिलीप धावलाच नाही अजून, काम अजून आउट पण होत नाही, तो बघ फेकला. तिच्या म्हणजे जरा कंटाळवाणी मॅच चालली मला असं वाटतं, कारण की जी आधीच्या मॅचला जी मजा आली होती, रंगतदार आली, तशी रंगतदार इथे दिसत नाही कुठेतरी. म्हणजे 1-5% पण दिसत नाही. त्याचं कारण काय, थायलंडचा गॉगल आणि पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष दिलीप कालेकर. हा जबरदस्त. थायलंडचा गॉगल विरुद्ध उल्हासनगरची जिन्सी बँड. दिलीप कालेकर. अतिशय सुंदर. सामना संपलेला आहे, सामना जिंकलेला आहे मित 11 आणि पराभूत संघाचे हार्दिक कौतुक.